हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल AI बायोलॉजी आणि इट्स मी अविनाश इंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे ॲरोबिक रिस्पिरेशन अँड ॲनारोबिक रिस्पिरेशन. या दोन्ही गोष्टी आपण डिस्कस करणार आहे. बेसिकली आपला ॲरोबिक रिस्पिरेशनचा टोटल कॉन्सेप्ट झालेला आहे, बट तो चार्ट राहिलेला आहे जो की तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. तो चार्ट आज आपण कंप्लीट करणार आहे ॲरोबिक रिस्पिरेशनचा अँड इन डिटेलमध्ये ॲनारोबिक रिस्पिरेशन पाहणार आपण की ॲनारोबिक रिस्पिरेशन काय असते. ठीक आहे, तर जास्त वेळ न करता स्टार्ट करून टाकू आपण. काय तर पहिलं लेक्चरचं पण आपण डिस्कस झालं. पहिले ते लक्षात ठेवा, दोन गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत बेसिक पासून लक्षात ठेवा. ठीक आहे, एक आहे तुमचं ॲरोबिक रिस्पिरेशन, काय तुमचं ॲरोबिक रिस्पिरेशन, आणि सेकंड नंबर जे दिलेलं आहे तुम्हाला ते आहे तुमचं अनॅरोबिक रिस्पिरेशन. अनॅरोबिक रिस्पिरेशन आपण त्याला म्हणतो. ॲरोबिक रिस्पिरेशन अँड अनॅरोबिक रिस्पिरेशन अशा दोन टर्म्स याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आतापर्यंत तुम्हाला क्लिअर झाल्या असेल की ॲरोबिक रिस्पिरेशन कशाला म्हणतात आणि अनॅरोबिक रिस्पिरेशन कशाला म्हणतात. तर पहिले लक्ष द्या, ॲरोबिक रिस्पिरेशन म्हणजे नेमकं काय की असं रिस्पिरेशन जे की प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन मध्ये झालेलं आहे. अगेन्स्ट काय अनॅरोबिक रिस्पिरेशन म्हणजे नेमकं काय की ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन मध्ये झालेलं ज्या रिस्पिरेशनला आपण काय म्हणतो अनॅरोबिक रिस्पिरेशन असे म्हणतात. ठीक आहे, क्लिअर आहे. या गोष्टी क्लिअर ठेवा, बेसिक गोष्टी. आता मी या गोष्टी कशासाठी सांगितल्या की कदाचित या व्हिडिओमध्ये ज्यानं याच्या पहिलं लेक्चर पाहिलं नाही, ज्यानं या गोष्टी कधी ऐकल्याच नाही, त्याच्यासाठी या गोष्टी क्लिअर केलेल्या. ॲरोबिक रिस्पिरेशन म्हणजे काय, प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, जे की प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजनमध्ये ग्लुकोजचं जे आपलं C6H12 आणि O6 आहे, ग्लुकोजचं कंप्लीट ऑक्सिडेशन करून आपल्याला जवळपास 36 या 38 ATPचं प्रोडक्शन केलं जाते. अशा टाईपच्या रिस्पिरेशनला आपण ॲरोबिक रिस्पिरेशन असे म्हणतो. ज्यावेळेस, आणि एवढं लक्षात ठेवा की ॲरोबिक रिस्पिरेशन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजनमध्ये ज्यावेळेस केलं जाते तर फक्त प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन मध्येच ग्लुकोजचं कंप्लीट ऑक्सिडेशन होणार आहे. अलग लक्षात, कंप्लीट ब्रेकडाऊन, कंप्लीट जर आपल्याला ग्लुकोज मॉलिक्यूल मधून वन ग्लुकोज मॉलिक्यूल मधून जर एनर्जी काढायची असेल तर आपल्याला ऑक्सिजनची जरूरत लागेल, अदरवाईज आपण ते करू शकत नाही. ठीक आहे, अगेन्स्ट बघा की अनॅरोबिक रिस्पिरेशन म्हणजे काय, ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन म्हणजे आपल्याकडे इथं पण ग्लुकोज आहे, इथं पण आपल्याकडे काय प्रेझेंट आहे, ग्लुकोज आहे, बट विदाउट ऑक्सिजनच्या कारणानं आपण इथं काय करणार आहे, एनर्जी प्रोडक्शन करणार आहे. हार्डली 2 ATP आपल्याला याच्यामधून भेटणार आहे. अलग लक्षात, किती ATP, 2 ATP म्हणजे बेसिकली काम चालव काम. आणि याचं पर्सेंटेजमध्ये लक्षात ठेवा, हे किती पर्सेंट झालं, 5% ॲज कम्पेअर टू ॲरोबिक रिस्पिरेशन. हे जर तुमचं 100% झालं तर याच्यामधून किती पर्सेंट एनर्जी बनते, फक्त 5% एनर्जी, जी की कोणत्या टर्ममध्ये राहते, ॲनारोबिक रिस्पिरेशनमध्ये निघत असते. ठीक आहे, तर हे झालं बेसिक, थोड्या बेसिक गोष्टी झालेल्या आहेत. चला मग ठीक आहे, समोर पाहू आपण काय गोष्टी आहेत आपल्याला. ठीक आहे, तर आपण ॲरोबिक रिस्पिरेशन काय आहे इन शॉर्टमध्ये, आणि तो चार्ट आपण कंप्लीट करणार. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपल्याकडे काय कार्बोहायड्रेट्स आहेत. काय आपल्याकडे कार्बोहायड्रेट, लक्षात इथपर्यंत आपल्याकडे काय तुमचं कार्बोहायड्रेट्स आहेत. ठीक आहे, म्हणजे आपलं बेसिकली ग्लुकोज आहे. मग कार्बोहायड्रेटचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, तुमच्या पायरोविक ॲसिडमध्ये होईल. कशा होईल, तुमच्या पायरोविक ॲसिडमध्ये. ठीक आहे, आता हे तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करून सांगायला लागेल काय आहे पायरोविक ॲसिड. जे माहीत नाही त्याने इकडे लक्षात द्या. आपल्याकडे काय होतं, ग्लुकोज होतं. काय होतं आपल्याकडं, ग्लुकोज C6H12 आणि O6. मी फॉर्म्युला याच्यासाठी लिहितो कारण की तुम्हाला डायरेक्टली लक्षात येऊन जाते. ठीक आहे, C6H12 आणि O6 होतं. या ग्लुकोजमध्ये कोणती प्रोसेस होईल, तुमची ग्लायकोलिसिस प्रोसेस होईल. ग्लायकोलिसिस प्रोसेस म्हणजे नेमकं काय, ग्लुकोजले ब्रेकडाऊन करण्याची प्रोसेस. ग्लुकोजले आपण काय केलं, ब्रेकडाऊन केलं. ग्लुकोजकडे किती कार्बन प्रेझेंट आहे, 6 कार्बन प्रेझेंट आहे. मग 6 कार्बन मध्ये ज्यावेळेस आपण याला कट केलं म्हणजे तोडलं तर याच्याकडे किती राहिले, 3 कार्बन इकडे राहिले आणि 3 कार्बन इकडे राहिले. आणि जे 3 कार्बन मॉलिक्युल्स आहे, ज्याला जे 3 कार्बन जे की त्याच्यानंतर जे मॉलिक्युल्स बनते ते आहे तुमचं पायरोविक ॲसिड आहे. लक्षात इथपर्यंत. त्याच्यानंतरची स्टेप काय तुमची पायरोविक ॲसिड. तर म्हणजे पायरोविक ॲसिडचं फॉर्मेशन झालं. बघा, पायरोविक ॲसिडचं फॉर्मेशन कशामध्ये होईल, तुमच्या ॲसिटाइल कोएन्झाइम मध्ये होईल. कोएन्झाइम मध्ये. ठीक आहे, कशामध्ये होईल, तुमचं ॲसिटाइल कोएन्झाइम. लक्षात, पायरोविक ॲसिडचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, ॲसिटाइल कोएन्झाइम मध्ये. ग्लुकोजचं ऑक्सिडेशन आपलं कंप्लीटली स्टार्ट आहे. याच्यामध्ये बाय प्रोडक्ट पण भेटतात. आणि जे या सगळ्या गोष्टी जर डिटेलमध्ये करायच्या असेल तर तुम्ही माझं प्रिव्हियस लेक्चर पाहून घ्या. ठीक आहे, पायरोविक ॲसिडचं म्हणजे पायरोविक ॲसिडचं कशामध्ये झालं, ॲसिटाइल कोएन्झाइम मध्ये. आणि ॲसिटाइल कोएन्झाइमचं कन्व्हर्जन कशामध्ये म्हणजे याच्यानंतर कुठे होईल, तुमची क्रेब्स सायकल. काय तुमची, जे की तुमची क्रेब्स सायकल आहे. ठीक आहे, क्रेब्स सायकल, जे की जेवढे बी NADH2 FADH2 किंवा म्हणू शकतो त्याच्यामध्ये पण ATP जनरेट होतात. तर हे क्रेब्स सायकल आहे. लोकेशन पण सांगून देतो मी तुम्हाला की कार्बोहायड्रेट म्हणजे बेसिकली ग्लायकोलिसिस प्रोसेस कुठे होणार आहे, सायटोप्लाझम मध्ये होणार आहे. ग्लायकोलिसिस प्रोसेस नंतर कुठे होणार आहे, जे क्रेब्स सायकल आहे ते कुठे होणार, तुम्हाला मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया मध्ये होणार. मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया काय, तर मायटोकॉन्ड्रियाचा जो मिडल पोर्शन राहतो अशा पद्धतीचा जो मायटोकॉन्ड्रिया आहे, या मिडल पोर्शनला काय म्हणतो, मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया म्हणतात. मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया असे म्हणतात. तर मग सेकंड जे प्रोसेस आहे जे की क्रेब्स सायकल आहे कुठे
कुठे चालते, मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. आणि याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ETC म्हणतात, जे की तुमच्या चार्टमध्ये नाही आहे, तर म्हणून मी ते लिहिणार नाही. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शन्स, जे की कुठे चालतात, तुमच्या मेम्ब्रेनच्या अंदरमध्ये चालत असते तुमच्या मायटोकॉन्ड्रियाच्या. अलग लक्षात इथपर्यंत ठीक आहे. तर हे झालं तुमचं क्रेब्स सायकल. आणि क्रेब्स सायकल नंतर काय होईल, याच्यामधून एनर्जी प्रोडक्शन होईल, ज्याच्यामध्ये बाय प्रोडक्ट निघतील CO2 प्लस काय निघन तुमचं वॉटर, आणि त्यानंतर काय निघन तुमचं एनर्जी निघन. काय निघणार, एनर्जी. एनर्जी म्हणजे बेसिकली काय झालं तुमचा ATP झाला, अडेनोसिन ट्रायफॉस्फेट. काय निघ तुमचा अडेनोसिन ट्रायफॉस्फेट, जे की मेन एनर्जी आहे. याच्यासाठीच आपण एवढी मोठी काय केलेली आहे, धडपड केलेली आहे. अलग लक्षात येतपर्यंत ठीक आहे. अगेन्स्ट बघा की नुसता कार्बोहायड्रेट आहे का, आपल्याकडे अजून पण काही गोष्टी आहेत ज्याच्यापासून आपण एनर्जी करू शकतो. जसं की काय, आपल्याकडे लिपिड्स आहेत, आपल्याकडे काय आपले लिपिड्स आहेत, आणि त्यानंतर आपल्याकडे काय प्रोटीन्स आहेत. आपल्याकडे काय प्रोटीन्स, म्हणजे प्रोटीन पासून पण आपण एनर्जी प्रोडक्शन करू शकतो. अलग लक्षात. हे थोडंसं अप करून घेऊ आपण. ठीक आहे. आपल्याकडे काय लिपिड्स आहे, त्यानंतर आपल्याकडे काय अजून प्रोटीन्स आहेत. आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन्स आहे. लक्षात येतपर्यंत. मग हे जे लिपिड्स आहे, या लिपिडचं जे कन्व्हर्जन आहे, त्यानंतर प्रोटीनचं जे कन्व्हर्जन आहे, प्रोटीनचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, तुमच्या अमायनो ऍसिडमध्ये होईल. कशामध्ये होईल, तुमच्या अमिनो ऍसिड म्हणतो आपण त्याला. तुम्ही अमायनो म्हणू शकता, अमिनो म्हणू शकता, जे की प्रोनाउन्सिएशन आहे तुमचं जे काय ते. ठीक आहे. अमिनो ऍसिड, काय तुमचं अमिनो ऍसिड. अलग लक्षात येतपर्यंत. आणि त्यानंतर जे लिपिड्स आहे, ज्याला आपण काय म्हणतो फॅट्स, आपल्या बॉडीमध्ये फॅट्स असते ना, त्याचं पण कन्व्हर्जन आपण एनर्जीमध्ये करू शकतो. अलग लक्षात. तर मग याच्यामध्ये काय होईल तुमचं, काय बनणार, तुमची फॅटी ऍसिड बनन. काय बनन तुमचं फॅटी ऍसिड. ठीक आहे. डबल टी अशा पद्धतीने काढतो, फॅटी ऍसिड बनन. आणि हे जे फॅटी ऍसिड आहे, एवढं लक्षात ठेवा की हे फॅटी ऍसिड कशामध्ये कन्व्हर्ट होईल, तुमच्या ऍसिटाइल कोएन्झाइम मध्ये. आणि पुन्हा अमायनो ऍसिड हे जे आहे कशामध्ये कन्व्हर्ट होईल, तुमच्या ऍसिटाइल कोएन्झाइम मध्ये. ठीक आहे. अलग लक्षात येतपर्यंत एक वेळा पाहून घ्या. आपल्याकडे ग्लुकोज पण आहे, लिपिड्स पण आहे, प्रोटीन्स पण आहे. कार्बोहायड्रेट जे की ग्लुकोज आहे, ज्याचं काय केलं, कशामध्ये कन्व्हर्जन येईल, पायरुव्हिक ऍसिड. जर आपल्याला एनर्जी बनवायची असेल तर त्यानंतर त्याचं कन्व्हर्जन कशा होईल, ऍसिटाइल कोएन्झाइम मध्ये. ऍसिटाइल कोएन्झाइम क्रेब्स सायकल चालन, क्रेब्स सायकल मध्ये पण एनर्जी होईल, आणि त्याच्यापासून CO2 वॉटर आणि एनर्जी बनन. 38 ATP, किंवा म्हणू शकतो की आपल्याला 36 ATP आपल्याला 1 ग्लुकोज मॉलिक्यूल पासून भेटणार आहे. हे जे प्रोसेस झाली, हे प्रोसेस झाली तुमची ॲरोबिक रिस्पिरेशन. अलग लक्षात. अगेन्स्ट बघा, आपल्या बॉडीमध्ये काय लिपिड्स पण आहेत, आणि हे जे लिपिड्स आहेत, हे लिपिड्स फॅटी ऍसिड मध्ये कन्व्हर्जन होईल. याचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, फॅटी ऍसिड मध्ये. आणि फॅटी ऍसिड नंतर कशामध्ये जाईल, तुमच्या ऍसिटाइल कोएन्झाइम मध्ये काय होतील, ते कन्वर्ट होतील. काय होतील, कन्वर्ट. लिपिड्स पासून फॅटी ऍसिड पासून ऍसिटाइल कोएन्झाइम. हे स्टेप लक्षात ठेवा. अशा पद्धतीने बॉक्सेस दिलेले आहेत, जे बॉक्सेस तुम्ही काय करू शकता, फिलअप करू शकता, जेणेकरून अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात बरेचदा. अलग लक्षात. आणि ज्यावेळेस ऍसिटाइल कोएन्झाइम मध्ये कन्वर्ट होईल, त्याचं कन्व्हर्जन क्रेब्स सायकल मध्ये जातील, आणि जे म्हणजे क्रेब्स सायकल मध्ये जाईल, आणि क्रेब्स सायकल थ्रू काय होईल, तुमची 38 ATPचं प्रोडक्शन केल्या जाईल. तर या टोटल जे मेकॅनिझम आहे, मी फास्ट घेतलं थोडं, जे की कारण की मी ऑलरेडी शिकवलेलं आहे. हे जे प्रोसेस आहे, हे कोणती आहे, तुमची ॲरोबिक रिस्पिरेशन आहे. कोणतं रिस्पिरेशन आहे, तुमचं ॲरोबिक रिस्पिरेशन. ठीक आहे. क्लिअर झालं इथपर्यंत. ठीक आहे. तर आजचा जो मूळ उद्देश आहे या लेक्चरचा, तो अनॅरोबिक रिस्पिरेशन आहे. तो अनॅरोबिक रिस्पिरेशन जिकडे आता लक्ष द्या, इन डिटेलमध्ये पाहणार आहे आपण ते. ठीक आहे. तर बघा, अनारोबिक रिस्पिरेशन म्हणजे नेमकं काय, की पहिलेपासूनच गोष्टी आपण क्लिअर करत चालू. अनारोबिक रिस्पिरेशन मी लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे की अनारोबिक रिस्पिरेशन म्हणजे नेमकं काय, ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजनच्या ॲब्सेन्समध्ये केलेलं जे रिस्पिरेशन राहतात त्याला अनारोबिक रिस्पिरेशन असे म्हणतात. ठीक आहे. तर मग काय जरूरत आहे अनारोबिक रिस्पिरेशनची? अरोबिक रिस्पिरेशन तर आहे, आपल्याकडे रिस्पिरेटरी ट्रॅक प्रेझेंट आहे, आपण रिस्पिरेटरी ट्रॅक पण शिकलेलं आहे, आपल्याकडं सगळ्या गोष्टी एक्स्ट्रामध्ये बनलेल्या आहेत. तर मग अनारोबिक रिस्पिरेशनची काय जरूरत आहे आणि ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजनची काय जरूरत आहे? मग एवढं लक्षात ठेवा की काही असे ऑर्गॅनिझम्स आहे की जे प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजनमध्ये जगू शकत नाहीत. ठीक आहे. आता प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजनमध्ये जगू शकत नाही तर त्याची व्हेरियस कारणं असू शकतात. कदाचित ज्या हॅबिटॅटमध्ये ते राहतात तिथं लॅक ऑफ ऑक्सिजनची म्हणजे ऑक्सिजनची कमतरता असू शकते, किंवा जे म्हणू शकतो की त्याचं मेकॅनिझम तशा पद्धतीनं बनलेलं आहे, किंवा आपल्या जे काही एक्झाम्पल असे आहेत जसं की आपण एक्सरसाइज करताना आपली मसल्स अनारोबिक रिस्पिरेशन परफॉर्म करते त्यावेळेस काय होते, जसं की 2-3 एक्झाम्पल पाहू आपण. ज्यावेळेस आपण एक्सरसाइज करतो तर एक्सरसाइज करत असताना पहिल्या दिवशी ज्यावेळेस आपण जिममध्ये जातो तर भरपूर काही जास्त ठीक आहे आपल्याला एक्सरसाइज करायची आहे, कंटिन्युएशनमध्ये एक्सरसाइज करायची आहे, तर आपल्या ब्लड वेसल थ्रू आपलं जेवढं अमाऊंट ऑफ एनर्जी अमाऊंट ऑफ ऑक्सिजन तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्या टाइममध्ये आपण तर एक्सरसाइज करत आहे तर मग आपल्याला एनर्जीची जरूरत लागेल. मग त्या टाइममध्ये आपली जे मसल्स आहे अनारोबिक रिस्पिरेशन परफॉर्म करते. म्हणजे बेसिकली काय की काम चलाऊ काम
काम चलाऊ काम म्हणजे काय, जिथं आपल्याला किती एटीपी भेटणार आहे, 38 एटीपी भेटणार आहे, तर तिथं आपण काय कन्वर्जन करण, 2 एटीपीचं कन्वर्जन करण किंवा 2 एटीपीचं प्रोडक्शन करण, 2 एटीपीचं काय करण आपण प्रोडक्शन करण. तर हे काय झालं तुमचं, एक काम चलाऊ काम झालं. म्हणजे जिथं ऑक्सिजन, आता बघा की जर तुम्ही लय जोरात धावत आहे, अनदर एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, लय जोरात तुम्ही धावत आहे आणि धावत असताना तुमची एनर्जी तिथपर्यंत पोहोचणे किंवा म्हणू शकतो की तिथपर्यंत ऑक्सिजन पोहोचणे, तिथपर्यंत ऑक्सिजन पोहोचणे आणि पोहोचणे तर आहेच आहे, त्याच्यात काही दोराय नाही आहे, बट आपल्याकडे कॅपिलरीज प्रेझेंट आहे, आपलं एक म्हणू शकतो की अमाऊंट ऑक्सिजन तिथपर्यंत पोहोचू शकते. जर ऑक्सिजन तिथं अमाऊंटमध्ये पोहोचत नाही तर मग आपल्याला ग्लुकोज तर ब्रेकडाऊन करावं लागेल ना, कारण की आपण कंटिन्युएशनमध्ये रनिंग करत आहात. रनिंगचं एक्झाम्पल आहे, स्विमिंगचं एक्झाम्पल आहे, एक्सरसाइजचं एक्झाम्पल आहे. जर तुम्ही लय फास्ट स्विमिंग करत असाल, पोहत असाल, तर त्यावेळेस जर तुमची एनर्जी म्हणजे बेसिकली ऑक्सिजनची सप्लाय जर कमी झालं तर त्यावेळेस पण मसल्स काय करते, आपली अनारोबिक रिस्पिरेशन काय करते, परफॉर्म करते. म्हणजे काहीतरी काम चालू एनर्जी आपल्याला त्याच्यामध्ये बनवणे आहे. अलग लक्षात याच्यामध्ये, ठीक आहे. आणि व्हेरियस असे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, जसं की ईस्ट आहे, तुम्ही 9th क्लासमध्ये शिकलेलं आहे. ईस्ट एक म्हणू शकतो की युनिसेल्युलर फंगस आहे, जे की ईस्ट आहे ते पण अनारोबिक रिस्पिरेशन करते, ज्याच्यापासून तो इंडस्ट्रियल पर्पजसाठी त्याचा यूज केला जाते. जसं की अल्कोहोल प्रोडक्शन झालं, जसं की तुमचं ब्रेड प्रोडक्शन झालं किंवा इंडस्ट्रियल प्रोडक्शनसाठी त्याचा यूज केला जाते, डिफरंट प्रोडक्ट बनवण्यासाठी. ते पण काय करते, अनारोबिक रिस्पिरेशन करते. त्याच्यामध्ये पण विदाऊट ऑक्सिजन ग्लुकोजले ब्रेकडाऊन करण्याची प्रोसेस राहतात. अलग लक्षात इथपर्यंत. किंवा त्यानंतर अजून सीड जर्मिनेशनचं पण एक्झाम्पल आहे, तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. सगळ्या गोष्टी करणार आहे मी. काय तुमचं सीड जर्मिनेशन, सीड जर्मिनेशनचं एक एक्झाम्पल आहे. म्हणजे सीड ज्यावेळेस उगवते अशा पद्धतीने त्याच्यामध्ये काय होत आहे, प्लांटचं डेव्हलपमेंट होत आहे. तर त्यावेळेस ज्यावेळेस ते पाण्याच्या अंदरमध्ये राहते ना, सॉइल आहे, हे कम्प्लिटली सॉइल आहे, वरतून पाणी पडत आहे, तर मग इथं ऑक्सिजन कुठं आहे, तर मग हे सीड काय करते, तुमचं अनारोबिक रिस्पिरेशन काय करते, तुमचं परफॉर्म करत असते. अलग लक्षात इथपर्यंत, ठीक आहे. तर अनारोबिक रिस्पिरेशन कोण करते आणि कोणत्या सिच्युएशनमध्ये करते हे तर तुम्हाला समजलं. आता आपण पाहू कम्प्लिटली प्रोसेस अनारोबिक रिस्पिरेशनची, ठीक आहे. तर बघा, अनारोबिक रिस्पिरेशन म्हणजे सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आहे तुमची फर्मेंटेशन. तर ते फर्मेंटेशन आपण पाहणार आहे, काय गोष्टी आहेत. चल बघा, ठीक आहे. आपल्याकडं काय ग्लुकोज आहे, काय आपल्याकडं ग्लुकोज, ठीक आहे. आपल्याकडं काय प्रेझेंट आहे, ग्लुकोज प्रेझेंट आहे. सिंपल आहे, जास्त काही नाही. मी जास्त थेरी सांगणार नाही आहे, जास्त काही भारूड सांगणार नाही आहे. सरळ सरळ आपल्या कॉन्सेप्टच्या इकडे आलेलं. काय तुमचं ग्लुकोज आहे, ग्लुकोजमध्ये कोणती प्रोसेस होईल, ग्लायकोलिसिस प्रोसेस होईल. कोणती प्रोसेस होईल, ग्लायकोलिसिस. मी तर पहिलेच सांगितलेलं तुम्हाला, ग्लायकोलिसिस प्रोसेस म्हणजे नेमकं काय, ग्लुकोजले ब्रेकडाऊन करणे. ग्लायको म्हणजे ग्लुकोज होते, लिसिस म्हणजे तोडणे होते. तर मग ग्लुकोजले तोडण्याच्या प्रोसेसले ग्लायकोलिसिस प्रोसेस म्हणतात. ग्लायकोलिसिस प्रोसेस पासून काय बनते रे, सांगा रे. मी आतापर्यंत सांगितलेलं आहे, पायरुविक ऍसिड बनते. काय बनते, पायरुविक ऍसिड. काय बनते तुमचं, पायरुविक ऍसिड. लक्षात इथपर्यंत काय बनते, तुमचं पायरुविक ऍसिड बनते, ठीक आहे. इथपर्यंत तर सगळं सेम आहे, जसं की अरोबिक रिस्पिरेशन मध्ये पण सेम आहे आणि अनारोबिक रिस्पिरेशन मध्ये पण सेम आहे. आता बघा की याच्यानंतर जे प्रोसेस होणार ती होणार तुमची फर्मेंटेशन. अलग लक्षात, कोणती प्रोसेस आहे तुमची, फर्मेंटेशन, ठीक आहे. डिफरंट म्हणजे बघा काय तुमची फर्मेंटेशन प्रोसेस होईल. कोणती प्रोसेस आहे तुमची, फर्मेंटेशन, ठीक आहे. काय झालं, काहीच नाही झालं. ग्लुकोज होतं, ग्लुकोजमध्ये काय झालं, ग्लायकोलिसिस झालं. ग्लायकोलिसिस म्हणजे काय झालं, पायरुविक ऍसिड झालं. पायरुविक ऍसिड नंतर काय झालं, तुमचं फर्मेंटेशन झालं. आणि ह्या फर्मेंटेशन पासून काय बनतील, तुमचे डिफरंट प्रोडक्टचं फॉर्मेशन होईल. काय तुमचं डिफरंट प्रोडक्ट, काय तुमचं डिफरंट प्रोडक्टचं फॉर्मेशन होईल. जसं की विनेगर प्रोडक्शन आहे, त्यानंतर तुमचं विटामिन प्रोडक्शन आहे, एक्सेट्रा. अलग लक्षात, विनेगर वगैरे बनतात. आता बघा की इथं झालं काय, तुम्हाला बरेच जणांना कन्फ्युजन होते की दादा हे कसं रिस्पिरेशन आहे, हे सर कशा पद्धतीने रिस्पिरेशन आहे. बघा, ग्लुकोज आहे ज्याच्याकडे एनर्जी आहे, जेव्हा पायरुविक ऍसिड बनलं त्याच्यामध्ये फर्मेंटेशन होईल. आणि ज्यावेळेस हे प्रोडक्ट बनतात, ज्यावेळेस प्रोडक्ट बनतात हे विनेगर वगैरे, त्यावेळेस याच्यामध्ये काय होते, एनर्जी रिलीज होते. जवळपास 2 ATP काय होते, एनर्जी रिलीज होते, जी की ते ऑर्गॅनिझम काय करतात, यूज करतात. अलग लक्षात इथपर्यंत. आणि हे जे डिफरंट प्रोडक्ट विटामिन आणि विनेगर प्रोडक्शन करते, हे कोण करते तुम्हाला, व्हेरियस मायक्रो ऑर्गॅनिझम करतात. काय करतात, व्हेरियस मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझम जसं की बॅक्टेरिया आहे, ऑर्गॅनिझम आहे, निझम ऑर्गॅनिझम, ठीक आहे. व्हेरियस ऑर्गॅनिझम्स आहे जे की काय करतात, जसं बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरिया किंवा फंगस आहे, जे की काय करते, तुमचं अनारोबिक रिस्पिरेशन करते. म्हणजे फर्मेंटेशन होते, त्याच्यापासून डिफरंट प्रोडक्ट तयार होतात. आणि डिफरंट प्रोडक्ट तयार होत असताना त्याच्यामध्ये काय तयार होते, तुमची एनर्जी तयार होते. 2 ATP एकदम लेस अमाऊंटमध्ये एनर्जी होते, ठीक आहे. 2 ATP तयार होते. आणि हे झालं ज्यावेळेस एनर्जी प्रोडक्शन करणेच म्हणजे काय होते, तुमचं रिस्पिरेशन, ठीक आहे. एकदम क्लिअर झाला आता.
आता अगेन्स्ट बघा, आता याच्यामध्ये अजून काही आहे, ईस्टमध्ये कशा होते, आता ह्युमनमध्ये कसं होते हे पण पाहणार आपण, ठीक आहे. तर बघा ग्लायकोलिसिस पासून दोन्हीही पद्धतीनं एकच प्रोसेस होणार, तुमचं पायरुविक ऍसिडचं मॉलिक्यूल म्हणजे पायरुविक जे ऍसिड आहे त्याचं फॉर्मेशन होईल, पायरुविक ऍसिड, ठीक आहे. कशाचं कारण हे होईल तुमचं पायरुविक ऍसिड. अगेन्स्ट इकडे पण कशाचं म्हणजे ग्लायकोलिसिस मधून कसं काय म्हणजे कोणतं प्रोडक्ट भेटन आपल्याला, पायरुविक ऍसिड भेटन, काय भेटन, पायरुविक ऍसिड. लक्षात इथपर्यंत. आता बघा पायरुविक ऍसिड नंतर काय होईल, याच्यामध्ये अजून सेम प्रोसेस होईल, याच्यामध्ये पण फर्मेंटेशन होईल, याच्यामध्ये पण फर्मेंटेशन होईल. बघा इथं काय झालं तुमचं फर्मेंटेशन, ठीक आहे. फर्मेंटेशन काय तुमचं फर्मेंटेशन प्रोसेस. अगेन्स्ट इकडे पण काय होईल तुमचं फर्मेंटेशन प्रोसेस होईल, फर्मेंटेशन्स, ठीक आहे. फर्मेंटेशन प्रोसेस झालं. आता बघा की इथं फर्मेंटेशन झालं. आता हे आपण म्हणू शकतो की इथं काय प्रोड्यूस होईल, तुमची लॅक्टिक ऍसिडचं प्रोडक्शन होईल. कसं तुमचं लॅक्टिक ऍसिड. आणि लॅक्टिक ऍसिड कोण परफॉर्म करते, तुमचं मसल्स परफॉर्म करते. कोण करते, तुमचं मसल्स परफॉर्म करते, ठीक आहे. अगेन्स्ट बघा इकडे जे बनलेलं आहे पायरुविक ऍसिड, जे की कशा काय तयार होईल, तुमचं अल्कोहोल तयार होईल. काय तुमचं अल्कोहोल, ठीक आहे. कशाचं हे होईल तुमचं अल्कोहोलचं. आणि अल्कोहोल कशामध्ये होत असते, तुमच्या ईस्टमध्ये होते. कशामध्ये, तुमच्या ईस्टमध्ये. आता बघा काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एनर्जी प्रोडक्शन कुठे झालं बघा, काय झालं, ग्लुकोज होतं, ग्लुकोजचं ग्लायकोलिसिस झालं, ग्लायकोलिसिस पासून पायरुविक ऍसिड, इथपर्यंत सगळ्याला समजलं. इथं फर्मेंटेशन होईल आणि लॅक्टिक ऍसिड प्रोड्यूस होईल. आता बघा काय प्रोसेस आहे. तर आता तुम्ही आहे कंटिन्युएशन मध्ये रनिंग करत आहे किंवा एक्सरसाइज करत आहे, तर मग एक्सरसाइज करत असताना आपल्या मसल्समध्ये ऑक्सिजनची कमतरता झाली. मग ऑक्सिजनची कमतरता झाल्यानंतर तिथं आपलं ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होते आणि तिथं लॅक्टिक ऍसिड परफॉर्म होते. आणि लॅक्टिक ऍसिड परफॉर्म झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे का शेवटचं डंबेज ओढण्यासाठी भरपूर हे होते, कारण की एनर्जीची कमतरता आहे. जशामध्ये गाडीमध्ये आपण पेट्रोल टाकलं तर गाडी पेट्रोल टाकल्यानंतर फुल टंकी असेल तर ठीक आहे, पण त्याच्यामध्ये जर थोडंसं पेट्रोल आलं तर गाडी भुरभुर करते. तर त्याचं कारण काय की त्याच्यामध्ये कमतरता झाली. मग लॅक्टिक ऍसिड ज्यावेळेस मग काय होईल, ज्यावेळेस आपल्याला एनर्जीची कमतरता होईल त्यावेळेस काय होते की आपला हात बरोबर उठत नाही, पण तरी आपण जोर जबरदस्ती त्याला उठवतो. तर तिथं काय सिक्रेशन होते, लॅक्टिक ऍसिड सिक्रेशन होते. आणि लॅक्टिक ऍसिड पासून आपल्याला काय भेटते, एनर्जी भेटते, जी की काय झालं तुमचं 2 ATP. अलग लक्षात. आणि 2 ATP लॅक्टिक ऍसिड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 1-2 घंट्यानंतर आपला हातही उठत नाही वरतं. त्याचं कारण काय की लॅक्टिक ऍसिड इट इज अ क्रिस्टल फॉर्म मध्ये राहते आणि ते तिथं स्प्रेड होते. तिथं ऑक्सिजनची म्हणजे जे येणं ऑक्सिजनचे जे म्हणू शकतो की आदान म्हणजे ऑक्सिजन जिथं ट्रान्सपोर्ट व्हायला पाहिजे तिथं होत नाही, त्या कारणानं आपण बरेच वेळपर्यंत हात उचलू शकत नाही. तर मग लॅक्टिक ऍसिड सिक्रेशन झाल्यानंतर काय होतं तुमचं 2 ATP. मग इथं आपण ऑक्सिजनचा यूज केला का नाही, म्हणून याला काय म्हणतात अनारोबिक रेस्पिरेशन म्हणतात, जिथं ऑक्सिजनचा यूज होत नाही. इथं पण तशाच पद्धतीने इथं काय होत आहे तुमचं पायरुविक ऍसिडचं आहे. काय तुमचं पायरुविक ऍसिड जे की ग्लायकोलिसिस नंतर कशाचं फॉर्मेशन झालं, पायरुविक ऍसिडचं फॉर्मेशन झालं. आणि पायरुविक ऍसिडचं फॉर्मेशन नंतर फर्मेंटेशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोणतं प्रोडक्ट भेटलं आपल्याला, अल्कोहोल. आणि अल्कोहोलचं फॉर्मेशन होत असताना आपल्याला काय भेटतात 2 ATP ईस्टमध्ये. आणि फायनली काय होतं इथं अब्सेन्स ऑफ ऑक्सिजनमध्ये एनर्जी प्रोडक्शन केलं जाते, ज्याला आपण अनारोबिक रेस्पिरेशन असे म्हणतात. तर हे ईस्टमध्ये झालेलं आहे आणि ही मसल्समध्ये झालेलं आहे आणि हे व्हेरियस मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये झालेलं आहे. अलग लक्षात इथपर्यंत ठीक आहे. तर जर याच्यामध्ये जर काही अडचण असेल तर तुम्ही पुन्हा व्हिडिओ पाहू शकता, नाही तर मी इझिएस्ट मेथडनं तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. जर याच्यामध्ये पुन्हा काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शन तुमच्यासाठी ओपन आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट्स पण करू शकता. पण तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओला लाईक पण करा आणि ज्याला जरूरत आहे त्याला शेअर पण करा. ठीक आहे, थँक्यू.